जबरदस्त सिंगर आहेत चेतन दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभास्ते आम्ही देत आहोत हार्दिक जाधवला मॅन ऑफ द मॅच. हार्दिक जाधव या. चला या ठिकाणी लगेच सामना सुरू होत आहे, जास्त वेळ घेऊ नका. बघा टीम आपला गावदेवी वसा टीम सहकार्य करा, जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. 4 ओव्हरची मॅच आहे, 3 षटकांसाठी केवळ 15 मिनिटाचं टायमिंग सेट केलं जात आहे. पॉवर प्ले 1 ओव्हर कंप्लीट, फक्त एका षटकाचा पॉवर प्ले असेल. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. बॉलिंग मार्कवरती सूरज आहे. पहिलाच बॉल चिन्मयसाठी. अपील या ठिकाणी जर आपण पाहिली तर असं वाटलं की या ठिकाणी अपील करतात, परंतु समोर अगदी या ठिकाणी बोल्ड होता. अंपायर्स आमच्या समोर असल्या कारणाने आमच्या ते निदर्शनात आलं नाही, परंतु एक मोठा विकेट, एक मोठा अडसर मैदानाच्या बाहेर काढत असताना टीमचा कॅप्टन चिन्मय मैदानाच्या बाहेर जायला लागेल. झटका पहिला. मिळाली आहे. सूरज लेफ्टम बॉलर, नक्कीच आपण पाहिला तर अगदी मिडल स्टंपवरती बॉल टाकण्यात आला होता. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंप बोल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला चिन्मय पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना कॅप्टन, आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय या टीमचा हिटमॅन रोहित. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. चिन्मयला ही माहिती आहे की लिमिटेड ओव्हर्स आहेत, 4 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीला डेथ ओव्हरमध्ये, माफ करा, सुरुवातीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा यायला हव्या होत्या, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे सूरजला. ऑन साइडला खेचला फटका, रोहितचा बॉल हवेमध्ये, परंतु चिंट्या त्या ठिकाणी या टीमचा सर्वोत्कृष्ट आणि चपल खेळाडू बॉलकडे आला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. रोहिती परतेल बॅक टू द डगआउट. अडचणी आता वाढत चालल्यात. चिन्मय बाद झाला, त्याच्या पाठीमागून आता रोहिती मैदान सोडतोय. सुरुवातीचे हे 2 जे फलंदाज जे बाद झाल्यात ना, अनेक वेळा खरं तर त्यांच्या माध्यमातून 2 ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ झालाय, परंतु या पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सूरज त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. तिथे चिन्मयी परतला गेला, रोहिती परतला गेलाय, आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय राम. पार्टनरशिप आता टिकवावीच लागेल, कारण सूरज भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहतोय की कशा पद्धतीने 2 विकेट गेले. चिन्मयला खरं तर प्रत्युत्तरच नव्हतं. ज्या बॉलवरती खेळण्याचा त्याचा प्रयत्न राहिला, यॉर्कर बॉल होता परफेक्टली, तिथे तो बाद झाला. आणि त्याच्यानंतर आपण नितीन म्हात्रेच्या हातामध्ये
झेल बघितली तिथे फलंदाज बाद होत असताना दुसरा झटका या ठिकाणी बसलाय आणि आता राम मात्रे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक अपील केला जातोय तो म्हणजे सूरज कडून अपील केली गेली आहे, पण तो कदाचित हाईट फॅक्टर जास्त आहे की बाहेर या हाईट फॅक्टर इम्पॅक्ट करतोय ते सांगत असताना शेखर सर खरं तर सध्या तरी मेन ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉलची उचली मग मिडल स्टंपवरती इम्पॅक्ट पडतो की नाही, लेग स्टंप ऑफ स्टंप या लाईन मिस करून जातात की नाही, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात अंपायर्सला. आणि शेखर सरांनी तेच सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त होती, त्या कारणास्तव या ठिकाणी अपील फेटाळत असताना इथनं लेग बायची पाहायला मिळते सिंगल आणि लेग बायजने इथनं डावाची झाली आहे सुरुवात. ऑन साईडला खेचलाय बॉल, त्या ठिकाणी जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल कारण जवळपास फिल्डर असं वाटलं की जाईल, माफ करा, चिंटल जलद गतीने पोहोचलं गेलं. एका क्षणाला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, पण तो चिंट्या थांबला, बॉलकडे त्यांनी बघत राहिला. त्यांचा अनुमान थोडासा चुकला. टप्पा पडल्यानंतर त्याने बाउन्स घेऊन बॉलला उचललं गेलं आणि त्या बॉलवरती पाहायला मिळते सिंगल. सिंगल्स डबल्सने काम जमू शकतो कारण स्ट्रायकर बॉलर जो आहे आता माहिती आहे की 4च ओव्हरची मॅच आहे, कोणत्याच बॉलरला रिपीट ओव्हर मिळणार नाही, त्याच्यामुळे हे षटक थोडंसं सेन्सिबल खेळतात खेळाडू. लेग स्टंपला हिट केलाय, याही वेळेला लेग स्टंपला हिट करत असताना दोन्ही डावकुरे बॅट्समन होते. आता बाद होईल, मैदानाच्या बाहेर जाईल राम, तोही डावकुरा आणि याच्या अगोदर चिन्मयी डावकुराच होता. दोन्ही डावकुरे बॅट्समन मैदानाच्या बाहेर. या ओव्हरमधली ही विकेट क्रमांक 3. इम्पॉर्टन्सी पाहत तीच आहे कारण वसा टीम एक चांगल्या बॉलिंग लाईनअपने जाणली जाते. वसा टीमकडे मेन स्ट्रायकर बॉलर असा आहे की जो नेहमी कमबॅक करत असतो. नेहमी 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जरी विकेट मिळाली नाही तरी तो दुसऱ्या स्पेलमध्ये मग तिसऱ्या गोलंदाजीसाठी जाऊ किंवा चौथ्या तो विकेट मिळवतच असतो. आणि डावकुरे आताचे बॉलर म्हटले गेले ना तर विथ द स्पिन त्यांचा खूप चांगला राहतो कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये लेग कट करण्याची क्षमता असते, कारण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणं उजव्या हाताच्या बॅटरसाठी हे नॅचरली त्यांच्यामध्ये असतं. पण तो या सगळ्या टर्न्सला ना सन्माननीय विलासजी गायकवाड साहेब उंबाडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. थोर समाजसेवक आहेत आणि उद्योगपती. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 50 सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून मिळाले गेलेत त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना इट्स वेलकम, तुमचं सहर्षी स्वागत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. 3 विकेट आल्यात या ओव्हरमध्ये. बॉल मध्ये इथे विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली असती परंतु कॅच ड्रॉप या ठिकाणी होतीये. हलकसं कनेक्टिव्हिटी होती बॉल आणि बॅटची, परंतु इथनं विकेट मिस होत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरनी आपल्याला कॅच ड्रॉप पाहायला मिळाली आणि तिथनं पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धाव आहेत 3. जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, टीम वसार एकत्रित येऊ नका कारण 4:58 झालेले आहेत. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती जर आपण पाहिली तर नाजूक आहे. मायनर ज्या चुका होत्या त्या आता मेजर होत चालल्यात, त्याच्यासाठी स्पेशली पार्टनरशिप महत्त्वाची. राहुल एक चांगला खेळाडू आहे कारण मॅच्युरिटीने खेळ तो खेळत असतो. अशा टफ कंडिशन्सला आता डगआउटी त्याच गोष्टीचा विचार करत असावा की इथनं ह्याच खेळाडूकडनं बॅटिंग व्हावी. तर दुसऱ्या बाजूला सूरजचाही आपण विचार करू शकतो, जो सूरज आघाडीला गेला होता चिन्मय सोबत. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त काही धावा बनवल्या नाही, फक्त धावा आल्या 3. चांगली बॉलिंग या ठिकाणी करत असताना चला जास्त वेळ घेऊ नका, फील्ड प्लेस वारंवार बदलू नका. रवी वायले प्लीज कोऑपरेट. ओव्हर नंबर 2 मध्ये उदय बॅक टू द बॉलर खेळतात. हातामध्ये बॉल आला, माहिती आहे की आता ऑलमोस्ट पोहोचला आहे सूरज, त्याच्यामुळे हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. तिथून मळली सिंगल. टीमची धावसंख्या 4. मोठ्या स्ट्रोकसाठी ना आपण एका खेळाडूला जाताना बघितलं, 2 खेळाडू जरूर बोल्ड झाले, 2 प्लेयर 2 बॅट्समन. पण तो कॅच जी आली ना रोहित भोईरची, ती मित्र म्हणाने एक मोठी विकेट होती, प्राइज विकेट होती या मॅचची. कारण चिन्मय नंतर तो जिम्मेदारीचा खेळ खेळतो, परंतु तोही आता सध्या तरी डगआउटमध्ये बसलाय. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहेत, अलोंग द कार्पेट चेंडू चालला डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा चिंट्या त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन स्टंप फेकी त्यांनी केली आहे. इथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. जी सिंगल डबल खरं तर धाव बनते ना, त्या धाव
बनण्यामागचं कारण की धारदार होणारी बॉलिंग, कारण वसार संघ आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय. प्ले अनामिस बॅट आधी फिरली, कदाचित बॉल लेट आला, लवकर स्ट्रोकचं सिलेक्शन केलं. राहुलची ताकद बघून खरं तर ऑफस्टंपच्या हलकेसे बाहेरही चेंडू टाकले जातात, कारण रेंजमध्ये जर राहुलचा बॉल आला तर तो मैदानाच्या बाहेर जाईल याच अनुमानाने हा बॉल अगदी ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आला उदयच्या माध्यमातून. आता लोव फुल टॉस मागे चाललाय, बॉल फील्ड केलाय, परंतु डायरेक्ट हिट का केला नाही त्याचाही प्रश्न. समोर उदयी होता, विकेट किपर जरूर समोर नव्हता, मागे रवी वायले होता आणि त्याच्या बाजूला सुद्धा फिल्डर होता. मग हिट करायला हवा होता, मी तर म्हणेन चान्स घ्यायला हवी होती, कारण सूरज आघाडीला गेलाय आणि आघाडीला तेच फलंदाज पुढे जातात जे आपल्या टीममधून सर्वोत्कृष्ट खेळी करतात. त्याच्यामुळे सूरजला बाद करण्याची ही नामी संधी होती, ती संधी कुठेतरी मी म्हणेन की गमावली गेली संघ वसारने. धावा 6 ऑन साइडला खेचतात आणि ही संधी आणि त्या संधीचा आपण विचार करत होतो. संधीचं सोनं जरूर सूरज करेल. सूरजच्या बॅट मधला पहिला वार, षटकार. लवकर सेट होऊन ऑन साइडला ताकदीच्या वापराने या बॉलला पाठवलं, कारण याच्या अगोदरच्या बॉलवरती तुम्ही बघितलं तर जी सिंगल्स बनली ना, त्या सिंगल्स बनण्यामागचं कारण फिल्डरने न हिट स्टंप केले, त्यामुळे ती सिंगल बनली. मी तर म्हणेन सूरजची ती विकेट जर गेली असती तर कदाचित इम्पॅक्ट पडला असता या मॅचमध्ये, कारण सुरुवातीला जे फलंदाज बाद झाला ते आपल्या टीमचे टॉप ऑर्डर होते, ही माहिती टीम सागावला. त्याच्यामुळे आता सूरजला मैदानाच्या आतमध्ये अजून काहीसा टाइम स्पेंड करणं ना इथनं गरजेचं राहील. या षटकाराने टीमची टोटल डबल डिजिटमध्ये धावा झालेत 12. ऑन साइडला वॉड शॉट, सुंदर फटका, स्लॉक करत असताना बॉलला पाठवलाय ते म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा मोठा फटका, चौकार. हा ऍक्शन रिप्ले आपण बघूया. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी आहे, अगदी समोर खरं तर बॉल बघितला, थोडासा फ्रंटफुटला गेला, जास्तही गेला नाही. त्याच्यानंतर स्लॉकशिप करत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॉल बाउंड्रीच्या बाहेर, तिथे चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 16. काहीशे सन्मान आपण या ठिकाणी करूयात. सन्मान्य विलासजी गायकवाड या स्पर्धेला ज्याने 50 सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेला फ्रीज त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. सो आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन विलास दादांना की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा प्लीज तुम्ही स्वीकार करा. 16 धावा झालेल्या, 16 धावा झालेल्या 16 ना. आणि आता चला थर्ड अंपायर मैदानाच्या आत, मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जा. मॅनेजमेंट कमिटी एखादा मेंबर मैदानाच्या आतमध्ये जा. येस, थर्ड अंपायर जमा. सध्या तरी क्रिकेटचा मनोमोराद आनंद लुटला जातोय. आमचे जवळचे मित्र बंधुतुल्य चेतन पाटील, काहीशा कारणास्तव त्यांनाही जायचं आहे, परंतु तेही थांबल्यात. माहिती लग्न झाल्यानंतर रेस्ट्रिक्शन जास्तच वाढतात. आधी आम्ही भरपूर फिरायचो, परंतु लग्न झाल्यानंतर मग कामकाजामध्ये बिझी राहावं लागतं, घरातल्या काहीशा मेंबर्सला सुद्धा वेळ द्यावा लागतो. परंतु क्रिकेट खेळून आल्यात तर एक कामासाठी जायचं आहे, तरी सध्या तरी ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत. एक रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर आहेत, अनेक साऱ्या ऑर्केस्ट्राजमध्ये तुम्ही बघितलात. हल्दीमध्ये कोणत्या पद्धतीने खरं तर कोणत्या प्रकारे कार्यक्रम करायचा आहे त्यांची प्लॅनिंग ही सेट असते. अगदी चांगल्या प्लॅनिंगने ते ऑर्केस्ट्राज करत असतात. त्याच्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला कोण ऐकत असेल तर प्लीज जर तुम्हाला हल्दीमध्ये ऑर्केस्ट्रा हवा असेल तर चेतन पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. गिरीश ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. पहिला बॉल ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, परफेक्टली बॉलकडे ते येत असताना डावकुऱ्या हाताने फेकलाय. त्याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल. त्या ठिकाणी सूरज होता. सिंगल टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती. जास्त प्रेशर आता कदाचित जाणवत असावं, परंतु अजूनही काही घडलं बिघडलेलं नाहीये. अजूनही 11 बॉल आहेत. या 11 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले, 2 मोठे हिट आले तर सागाव संघाची बॉलिंग लाईनअप विचारात मध्ये घेत असताना त्या धावसंख्या क्लोज तो नेऊ शकतो डिफेंड करण्याच्या अनुमानाने. खोलवर टप्प्याचा बॉल फुल्लर लेंथ होता, ऑन साइडला चाललाय. पुन्हा एकदा सूरज यात इनॅक्शन मध्ये डावकुऱ्याने फेकला शॉकिंग एंड वरती आणि या ठिकाणी बॉल येईपर्यंत या मिळतात धावा 2. आता या कंडिशन्सला ना ज्या हाफ चान्सेस आहेत त्या फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करायचेच आहेत काही करून, कारण बॉलिंग चांगली होते,
मोठे फटके येत नाहीत त्या अनुमानाने शोधामध्ये राहावं लागेल की सिंगल डबल्स जेणेकरून फायदा होईल आपल्या धावपलकावरती आणि फायदा झाला आतापर्यंत कारण धावा झालेले ते 19 ऑन साइडला खेळतात परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड बॉल नितीन म्हात्रेच्या डोक्यावरून सीमा पार षटकार ताकदवर स्ट्रोक ताकदवर हा फटका होता अगदी पायातून उचलला गेला हा बॉल ॲक्शन रिप्ले तुम्ही बघितला असेल या ताकदीचीच गरज आहे आणि या फटक्यांची सुद्धा आणि सूरज भोईर ज्या वेळेला विकेट त्याची सेव्ह झाली त्यावेळेला लगेचच त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आणि आता सध्या तरी त्रासदायक ठरत आहेत ते गावदेवी वसारच्या बॉलर्सला कारण गिरीशवरती आता एक अटॅक झालाय मागे उदयच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 अटॅक सूरजचेच झाले होते आणि त्या षटकाराने इम्पॅक्ट पडला आणि याही षटकाराने इम्पॅक्ट पडतोय टीमची धावसंख्या 25 यॉर्कर बॉल परफेक्टली यॉर्कर माहिती होतं सूरजला सुद्धा की कदाचित आपण मधल्या स्टंप वरती आहोत त्याच्यामुळे कोणताही संकोच नाहीये इथनं फलंदाज बाद होत असताना लागणारा मोठा ब्लो सूरज भोईर मैदानाच्या बाहेर प्रयत्न करा अन्यथा तुम्हालाही मिळणार नाही कदाचित कारण सध्याच्या रिक्वायरमेंट भरपूर आहेत नवरा गोरा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे शेतं पाहिजे जागं पाहिजे परंतु आपल्या पोरीला शेतामध्ये जायला नको आतापर्यंत 4 विकेट मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज रितेश ऑन साइडला स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर इट्स यूज इट सिक्सर तरी फटका रितेश या बॅट मधून कारण मैदानाच्या आतमध्ये गेला तो क्रमांक 6 वरती आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय विथ द टर्न आता खेळण्याचा प्रयत्न यॉर्कर बॉल होता परफेक्टली यॉर्कर याच्या अगोदर जो रेंज मध्ये बॉल मिळाला गेला त्या रेंज पासून आता दूर ठेवायचा होता हा शेवटचा बॉल होता परफेक्टली यॉर्कर तो आपण पुल करत असताना षटकाराच्या बाहेर गेला आणि त्याच्यानंतर रितेशला प्रत्युत्तर मिळालं गेलं अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चला एकत्रित येऊ नका एक मॅच कदाचित अजून होईल 5 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत परंतु हे षटक जर 5:15 संपलं तर ती मॅच संपण्यासाठी 5 वाजून 45 पावणे 6 होतील मग 4 ओव्हरची मॅच कदाचित थोडंसं कठीण जाईल होण्यासाठी त्याहीमुळे मॅनेजमेंट कमिटी त्याही गोष्टीचा विचार करा की बेतवडे आणि काटेई ही मॅच खेळवायची की नाही 3 ओव्हरचा खेळ संपला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 टीम वसारला ही विसरून चालणार नाही की ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये होता सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी समोर सागाव संघ खेळत असताना राहुलच्या बॅटमधून निघालेल्या 14 धावसंख्या त्या मॅचमध्ये महत्त्वाच्या ठरल्या त्याच्यामुळे आता राहुल ही स्ट्रायकिंग एनवरती आहे रितेशने षटकाराने जरूर धावपलक वाढवलं पण तो शेवटचे 6 बॉल आहेत या 6 बॉलमध्ये 15 पेक्षा जास्त धावा हव्यात एक चांगला टोटल उभा करण्यासाठी 45 बनल्या तरी चांगलं होईल आणि जर त्याच्यापेक्षा खाली राहिला अर्थात 40च्या खाली राहिला ना तर मग थोडासा दबाव वाढेल त्यासाठी आता इथनं ट्राय करावं लागेल रितेश आणि राहुलला टर्न झालाय बॉल टर्न करण्याचा तोही प्रयत्न बॉल चाललाय वाडिश लॉंगॉनला सन्माननीय नकुलजी पाटील जे डायगर्स आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत त्यांच्या समवेत मनोजी पाटील वडवली वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत मानाची सन्मानाची अग्रमानाची स्पर्धा अर्थात सापाड चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत कुणाल गडगे आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती मिळाली सिंगल तिथनं स्ट्राईक जर रोटेट आता राहुल असेल रितेश असेल स्ट्रायकिंग एंडवर टीमची धावसंख्या 32 हो चांगला बॉल परफेक्टली हाही यॉर्कर होता पण तो ऑप्शन वरती इम्पॅक्ट टाकत होता अपीलही केली नव्हती कारण कुणालाही माहिती आहे की इम्पॅक्ट पडणारच नाही त्याच्यामुळे लेग बायची ही सिंगल दर्शवत असताना सुदीप अंबवणे इथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 33 आतापर्यंतचे 2 बॉल जर आपण पाहिले ना
नकुलजी पाटील यांचं नुकतं शुभागमन या ठिकाणी झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत. अजून एक यॉर्कर बॉल, अजून एक चांगला बॉल. काय बॉल होता, सुपर्ब डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर या गोलंदाजाला वळण देताना तुम्ही बघितलंय, पण तो आता सर्वत्र या तिन्ही बॉलवरती फोकस जर आपण बघितलं ना तर यॉर्करचाच फोकस केलाय. यॉर्कर बॉल टाकत असताना तिन्ही बॉल राहुल आता उमगत नाहीयेत की 2 यॉर्कर बॉल त्याला फेस करावं लागल्यात आणि एकही धाव नाहीये. बॅकफुटला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती पण तो ऑनसाईडला चाललाय. बॉडी लँग्वेज राहुलचा सांगतोय की 2 धावा पूर्ण होऊ शकत नाही. मग विकेट गेल्यानंतर थोडासा अडथळा येईल, कारण विकेटला या स्पर्धेमध्ये प्राधान्य आहे. इथनं सिंगल बनतीये, सिंगलने टीमची टोटल आता पुढे जाते 34. एखादा मोठा फटका, मी तर म्हणेन 40 पेक्षा 42 43 हे टार्गेट सेफ राहील टीम सागावसाठी डिफेंड करण्याच्या अनुमानाने, आणि तेवढ्यापर्यंत जावं लागेल. चांगला बॉल होता, इथनंही अपील केली नाहीये. एक सिंगलसाठी ट्राय करत होते सुरुवातीला रितेश, परंतु रितेश थांबला, त्याच्यामुळे राहुलला कळालं गेलं की शेवटचा बॉल कदाचित रितेशलाच खेळायचा. आतापर्यंत रितेशचा जर विचार केला त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय, परंतु 2 बॉल डॉटही आले. आणि आता या इनिंग मधला हा शेवटचा बॉल, तोही यॉर्कर. 6 बॉल यॉर्कर टाकलात आणि काय गोलंदाजी. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर फक्त धावा आलेल्या 3, आणि अशा पद्धतीने फर्स्ट इनिंग संपली. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 34 बनल्यात आणि 35 डिफेंड करायचे त्या मॅचमध्ये टीम चेहरादेव सागावला. जरा जास्त वेळ घेऊ नका, कारण जर ही मॅच लवकर झाली तर आपण लगेचच मॅच खेळू, कारण 5 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. जर वेळ मिळाला तर आपण बेतवडे आणि काटई ही मॅच खेळवणार आहोत. टॉससाठी दोन्ही टीमचे एक कॅप्टन येऊन राहा, कारण 2 ओव्हर नंतर आपण डिसाईड करू. जास्त वेळ जर गेला, मॅच जर शेवटच्या ओव्हरपर्यंत जर गेली तर मग थोडंसं कठीण होईल, परंतु दोन्ही टीमचे कॅप्टन येऊन राहा. बेतवडे आणि काटई. 35 धावसंख्येची चेस, आणि या 35 धावसंख्येच्या चेसमध्ये बघूयात कोणाचं पारडं जड राहतंय, कोण या ठिकाणी पराभवाचा धक्का सोसतोय. आणि सेकंड इनिंगमध्ये इन्व्हाइट करूयात आपण योगेजी मडवी सरांना. इट्स ओ टू यू. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड आयोजित सापाड चषक तुम्ही पाहतायत. एक शानदार प्रतियोगिता कल्याण डोंबिवली असोसिएशन करत आपण पाहतो, आणि संपूर्ण रायगड ठाण्यामधली एक नामांकित क्रीडा स्पर्धा सध्या सापाडच्या मैदानावरती. नेक्स्ट मॅच तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल, ती म्हणजे बेतवडे ब विरुद्ध काटे यांच्यामध्ये. उद्या बघा पहिली मॅच होणार आहे, बिग फाईट मॅच तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. भोपर विरुद्ध स्कायरा 11 शिरडोन ब पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरी मॅच तुम्ही पाहणार या ठिकाणी शिळगाव विरुद्ध वाडेघर यांच्यामध्ये होईल. तिसरा मॅच वाकलन जीत भुईर विरुद्ध तिसगाव. चौथा मॅच पिसवली विरुद्ध गोलवली अ यांच्यामध्ये होईल. आणि 5वा मॅच कौसा विरुद्ध म्हातार्डी. 6वा मॅच बेतवडे अ विरुद्ध जीसीसी खाडी. हे उद्याचे 12 संघ उद्या परफेक्ट 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे, आणि 8:30 वाजता परफेक्ट रिपोर्टिंग. 8:15ला टॉस होईल आणि पावणे 9 वाजता टॉस होईल, आणि त्यानंतर 9 वाजता परफेक्ट पहिला चेंडू उद्या फेकला जाईल. या गोष्टीची नोंद सगळ्या संघांनी घ्यायची आहे. चला या ठिकाणी मॅच नंबर तुम्ही पाहतायत सागाव विरुद्ध बसार यांच्यामध्ये लढत आहे. सागाव संघाने प्रथम बॅटिंग करताना धावा उभारलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये केवळ 34 आणि 35 धाबेचं टार्गेट आहे. चला सामना स्टार्ट होते. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सेकंड राऊंड मधला पहिला मॅच. पहिला चेंडू ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली.
ॲज ओपनर सलामी ब्लास्टर तुम्ही पाहताय चिंट्या मात्रे आणि त्याचबरोबर रवी बायले हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गावदेवी वसार या संघाचे 48 संघ 6 दिवस प्रतियोगिता आपण पाहतोय. कारण अप्रतिम आयोजन आहे. बॉल चांगला ऑन साइड मध्ये खेळतात. मिड विकेटला बॉल चाललाय. एक धाव तर मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये. फक्त एकच धाव आणि एका धाबेनं टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती 35 धाबेचं लक्ष. 24 चेंडूमध्ये शेरादेव सागाव विरुद्ध गावदेवी वसार यांच्यामध्ये ही लढत आहे. चांगला बॉल समोर खेळतात. फिल्डर आहे दूर तोपर्यंत येतील. एक धाव पूर्ण झाली. डबल साठी कॉल दिलाय आणि रवी बायले रन आउट. बॅक टू द डगआउट. गोलंदाजी मागवती गोलंदाजी करत असताना वेदांत बोईर गोलंदाजी करतोय. गिरीश म्हात्रे डेड बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहतोय वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. पहिले 3 चेंडू त्यांना फेकलेत. आतापर्यंत केवळ 3 धाबा त्याने खर्च केल्यात. हो आल्या आल्या प्रहार. गिरीशच्या बॅट मधनं धमाका. मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. चला काटे आणि बेतवडे संघ आपण नाणेपेक्षी येऊन राहा. यानंतर कदाचित ती मॅच देखील पाहायला मिळेल. चला या. चिंट्या मात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. मनोज पाटील वडवली यांचं आगमन झालं. वेलकम दादा आपलं स्वागत आहे. या आपण आपल्या शुभास आम्ही नाणेफेकी करू जो की मॅच नंबर 2 बेतवडे ब विरुद्ध काटे यांच्यामध्ये. गिरीश मात्रे नवीन फलंदाज परंतु चिंट्या मात्रेच्या बॅट मधून षटकार आलाय. चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय आणि 2 धाबा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट फार छान आहे. 2 धाबेने संघ पोहोचलाय तो म्हणजे टोटल धाबा 11. जिंकण्यासाठी आता गरज येते 24 धाबेची. बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे एकूण 19 बॉल. शेवटचा अंतिम बॉल असेल तर या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा आतापर्यंत आल्यात. रवी बायले रनआउट झाले परंतु चिंट्या मात्रे सारखा विस्फोटक खेळाडू स्ट्राईक एंड मध्ये. पुन्हा प्रहार आणि बॉल सीमारेखा बाहेर. 1 बाउन्स. 4 की 6 चौकार. पंच इथे यस षटकार की चौकार आहे. यस षटकार. अर्धे सांगतात चौकार अर्धे सांगतात षटकार. त्यामुळे प्रश्न देखील तोच पडलाय. पट्टीवर ती पडले. काहींचं म्हणणं असं आहे. अजून इशारा करते चौकार षटकार नेमका चेक करतोय आपण. चला चला बाकी षटक आपण पूर्ण तर झालेला ऑलरेडी. सागाव संघ सहकार्य करा. नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण बोलूयात. वडवलीचे जे पाहुणे आहेत, त्यांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये या. तुमचे शुभास आपण टॉस करू. 4 रन येतात त्या बॉलवरती. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे आणि त्यांच्या विरोधात बेतवडे बी. गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे. बेतवडेच्या कॅप्टनने कॉल केलाय छापा असा कॉल आणि टॉस जिंकलाय काटा. सो काटे फक्त डिसिजन सांगा. सर पेंडिंग डिसिजन जास्तही पेंडिंग ठेवू नका कारण आपल्याला लगेचच सामना खेळवायचा आहे. सो जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ऐकूया योगेश मडवी सरांचा आवाज. 15 रन 15 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. आता जिंकण्यासाठी 20 धाबा राहिल्यात. 18 बॉल आणि 20 धाबा. रोहित पाटील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. रोहित भोईर येस सागाव संघाचा. बॉल चांगला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 17 चेंडू 20 धाबेची गरज आहे. सागाव विरुद्ध वसार यांच्यामध्ये लढत आहे.
चला नेक्स्ट मॅच काटे आणि बेतवडे ब संघ आपण समोर या. वारंवार तोच प्रयत्न काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये अजूनही कळत नाही. चला जिंकण्यासाठी आता 16 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 20 धावेची गरज आहे. रोहित भोईर पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात अगदी स्टेट बॉल चाललाय सीमारेषा बाहेर एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार. चौकार आणि गिरीश मात्रेच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये केवळ 4च आल्यात. धाबसंख्या आता गरज आहे ती 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावा. 14 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. एक धाव तर मिळाली. डबलचा प्रयत्न केला आणि 2 धावा देखील वेगानं पूर्ण केल्या. तर एकूण आपण पाहिलं तर आता धाबा फलकापती धाबा लागल्यात त्या सध्या 21 आणि गरज आहे ती म्हणजे 14 धावेची 13 बॉल मध्ये. पुन्हा प्रहार. यावेळेस 1 बाउन्स ओव्हर दी लाईन सक्सेसफुल फटका. 4 रन. ओव्हर समाप्त झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बढती लागलेत 25 आणि आता गरज येते फक्त 10 धावेची. बॅटिंग फर्स्ट. काटे टीम ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. चला वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा कारण आता 10 धावेची गरज आहे. यानंतर अजून एक मॅच होणार आहे ती म्हणजे जय दुर्गा माता काटई विरुद्ध तुम्ही पाहणार बेतवडे ब यांच्यामध्ये बिग फाईट मॅच होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सेकंड राऊंड मध्ये एकमेका विरुद्ध येतील. गावदेवी बेतवडे ब संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. 10 धावेची आवश्यकता आहे. यावीचा प्रहार केलाय प्रहार पार आणि आलाय षटकार चिंट्या मात्रेच्या बॅटमधून. 4 धावेची फक्त आवश्यकता आहे. कदाचित टायमिंग वाचवलं आणि कदाचित ती मॅच देखील आता पूर्ण होईल. चला फक्त 4 धावेची गरज आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा प्रहार. चिंट्या मॅत्रेने या मॅचला समाप्त केलाय अगदी लवकर आणि हा सामना जिंकलाय मैदानावरती गावदेवी बसार संघ. चला बॉल फेकायचे. प्रेक्षक कॅमेऱ्यामध्ये आले तुम्ही.